छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. ही 3 व्यंगचित्र बघा मागची. ही चित्र आहे. व्यंगचित्र याचा अर्थ काय? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करण्याच्या अगोदर मार्मिकमध्ये व्यंगचित्र काढून आपली लढाई सुरू केली. भल्या भल्यांना त्यांनी या व्यंगचित्रांनी वाकवलेलं आहे. त्यातमधली रविवारची जत्रा हे महत्त्वाचं सदर होतं. मग बाळासाहेबांच्या प्रेरणेने माझ्या संकल्पनेतनं जर मी सद्य राजकीय स्थितीवर जर व्यंगचित्र काढतो तर या सरकारचं काय डोकं फिरलं आहे का? हे पोलिसांच्या मार्फत ही जी काय व्यंगचित्र आहे ती काढण्याचा प्रयत्न करतात. अर्थात पोलिसांना मी संपूर्ण सहकार्य देतो आणि काढतायत. बाळासाहेब ही मार्मिकमधनं त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ते व्यंगचित्राच्या मार्फत करायचे आणि व्यंगचित्राद्वारे राजकीय परिस्थितीवर ते ताशेरे ओढायचे. मग मी ही 3 जी व्यंगचित्र टाकलेत ही सध्याच्या राजकीय परिस्थितीला अनुसरून आहेत. मग असं असताना सरकारचं एवढं का घावाचं सरकार की माझ्यासारख्या या सामान्य कार्यकर्त्यांच्या या छोट्याशा गोष्टीला एवढं घाबरण्याचं कारण काय? त्यांच्याकडे आता 3 पक्ष मिळून आणि मोठे मोठे पक्ष मिळून जर त्यांच्याकडे सरकार आहे तर मग या 3 पक्षाचे कार्यकर्ते झोपले आहेत का? पोलिसांचा उपयोग न करता त्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करावी किंवा कार्यकर्त्यांनी अशीच व्यंगचित्र काढावी आणि त्यांना कोणाच्या विरुद्ध, सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध नव्हे पण विरोधी पक्षाच्या विरुद्ध जर काय आवाज उठवायचा होता तर त्यांनी उठवायला पाहिजे. पण त्यांच्याकडे माणसंच नाही असं मला वाटतं. म्हणून आता पुन्हा मी सांगतो आणि पोलीस अधिकाऱ्यांना मुद्दामून विनंती करतो की ह्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी जे काय म्हटलेलं आहे ते व्यंगचित्र मी निश्चितपणे दाखवणार आहे, कल्याण भर लावणार आहे. मग आता लोकमान्य टिळकांचं जे काय म्हणणं आहे आणि ते व्यंगचित्र मी लावणार आहे. काढा आता तुमच्यात हिंमत असेल एकदा होऊन जाऊ द्या काय ते. जय हिंद, जय महाराज. किती मिनिटं